सामना करेल आनंद. आनंद टू आनंद. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. क्वालिफायचा सामना आपण पाहतो. यावर मात्र पहिल्या चेंडूवरती फटका सजवलाय ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू मात्र निघून चाललाय सीमा पार. चौकार. चार धावा येतील. या 4 धावांनी मात्र श्रीगणेश होतोय ठाकरे किंग पिंपळगाव या संघाचा. मागडे षटक ठरू शकतोय आनंद या गोलंदाजाचा. पहिले चेंडूवरती चौकार आलाय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पोलटो चेंडू. यावर मात्र काय जोरदार फटका. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. चेंडू मात्र निघून जाईल बाय फायर. षटकार येतो यावेळेस आनंदच्या बॅटमधून. या षटकारीने मात्र संघाची धावफलक आपण पाहू शकाल बिनगडी बाद या आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल आनंद. मागडे षटक ठरतोय. षटकातील तिसरा चेंडू आनंद गोलंदाजा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र कोलटबरचे चेंडू वाईटच्या दिशेने. सुरेख चेंडू फेकी केला यावेळेस. निर्धार चेंडू आपण पाहू शकाल आनंद गोलंदाजा. तर मात्र कुठेतरी एक निर्धार चेंडू आपण पाहतोय आनंदचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराही निर्धार चेंडू होतोय. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आणि 2 निर्धार चेंडू आपण पाहतोय. कमबॅक. यावेळेस मात्र कमबॅक आपण पाहतोय आनंद या गोलंदाजाकडून. थोडेसे 2 बॉल मात्र मागरे ठरले होते. त्यानंतर चांगलंच कमबॅक केलंय गोलंदाजांना. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल सामना करेल आनंद. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमेकडे रवाना होतोय. थोडंसं मिसफिल्डिंग आपण पाहतोय कारेशीवाडी या संघाकडून. परंतु 2 धावा पुन्हा मिळतील. या 2 धावांनी मात्र संघाचे धावफलक पुढे सरकेल 12 आकड्यावरती. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र उडवलाय समोरच्या दिशेने. दूरवरती शतरक्षक. चेंडू मात्र होईल फरार. 1 बाउंड सीमा पार. चौकार. या चौकाराने मात्र संघाची धावफलक आपण पाहू शकाल 16 आकड्यावरती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्टॅकवरती आपण पाहू शकाल सीताराम गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बाला कारेशीवाडी या संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बाळा. बाळाचा पहिला चेंडू सामना करेल सीताराम. पहिलाच बॉल. यावर मात्र सुरेख चेंडू होतोय. बॅट खाली चेंडू होता. मोठा फटका खेळू शकला नाही या फलंदाज. निर्धार चेंडू होतोय. सुंदर गोलंदाजी यावेळेस बाळे या गोलंदाजी. पहिला चेंडू फिकी केला आणि निर्धार चेंडू आपण पाहतोय. षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक. समोर फलंदाज सीताराम मोठे फटके खेळण्यात माहीर आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपटाकर चेंडू. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. पंच दर्शवतोय वाईट चेंडू. खराब चेंडू येईल. अवंतर एकदा मिळेल. या 1 धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे सरकेल 17 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक. 1 मात्र वाईट चेंडू आपण पाहतो या ओव्हरमध्ये. पहिला चेंडू निर्धार चेंडू. थोडंसं फेरबदल करताना फील्डमध्ये. षटकातील पुढील चेंडू घेऊन जाईल. दुसरा चेंडू असेल बाला या गोलंदाजाचा. सामना करतोय सीताराम. यावेळेस मात्र पोलटो चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू मात्र निघून चाललाय सीमा पार. षटकार येतोय. या षटकाराने मात्र संघाचे धावफलक पुढे सरकते. धावफलक आपण पाहू शकाल 23 या आकड्यावरती.
षटकातील पुढील बॉल यावर मात्र पुन्हा एकदा पॉवरफुल फटका ब्रँडेड षटकार येतोय. पुन्हा एकदा चेंडू मात्र बॅक टू बॅक दुसराही षटकार. कमिटी मेंबरने लवकरात लवकर चेंडू आणून द्यायचा आहे. सर्कल मर्यादा समाप्त होते. 9 चेंडूवरती आपण पाहू शकाल ठाकरे किंग पिंपळगाव या संघाने धावसंख्या मिळवली ती बिनगडी बाद 29. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. बाला या गोलंदाजाचा मागडे षटक ठरतोय. 2 षटकार या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन जाईल बाला. चौथा चेंडू असेल समोर फलंदाज सीताराम. दोन्ही फलंदाज मात्र यावेळेस मोठे मोठे फटके खेळण्यात माहीर आहेत. यावेळेस स्टॅगवरती सीताराम. बालाचा पुढील चेंडू चौथा चेंडू असेल. याच मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने गतीमध्ये परिवर्तन यावेळेस मात्र पाहायला मिळालं. निर्धार चेंडू येईल. षटकातील पुढील चेंडू बाले गोलंदाजाचा सामना करतो सीताराम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेने उंची गाठले. अंतर मात्र बघूया किती असेल. यावेळेस मात्र अंतर कमी गाठलाय. सुरेख झेल फलंदाज बाद. पहिला झटका लागेल ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला सीतारामच्या स्वरूपात. चांगली फटकेबाजी करत होता. 2 षटकार ठोकले होते. यावेळेस मात्र जादूचा चेंडू. यावेळेस मात्र फलंदाज मात्र फसलाय. डगावच्या आसऱ्याला यावेळेस परततोय फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 29. पुणे एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय पिंपळगाव या संघाचा अर्जुन. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 29. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुणे एकदा फुलटो चेंडू. पुणे एकदा जोरदार फटका. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र चेंडू फरार होतोय. 1 बाउल सीमा पार. चौकार. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल ठाकरे किंग पिंपळगाव या संघाने धावसंख्या मिळवली ती 1 गडी बाद 33. षटकातील पहिलाच बॉल. तिसऱ्या ओव्हरमधील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हलकाचा कट लागला होता बॅटला परंतु यावेळेस निर्धार चेंडू येतोय. आपण पाहतोय क्वालिफायचा सामना. मस्त सामना. तगडा सामना. खतरनाक सामना. आटेगाणवाला सामना. ठाकरे किंग पिंपळगाव वर्सेस तुळजाई 11 कारेचीवाडी. पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा कोलवडमध्ये चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेचून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र थांबत नाही. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार. चौकार. चार धावेतील या 4 धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकेल पिंपळगाव या संघाच्या 37च्या आकड्यावरती. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. आनंद या गोलंदाजाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल आनंद. थोडंसं फील्डमध्ये चेंज करताना आपण पाहतोय तुळजाई 11 कारेचीवाडी या संघ. तिसरा चेंडू आनंद या गोलंदाजा सामना करतोय. आनंद यावर मात्र पुन्हा एकदा ग्राउंड फटका. समोरच्या दिशेने पॉवरफुल फटका. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं मिसफिल्डिंग आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
आणि यावेळेस मात्र 2 धावा नक्कीच मिळतील. या 2 धावांनी मात्र संघाचं दाबालक पुढे सरकेल 39 आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू पुन्हा इथे घेऊन जाईल आनंद. चौथा चेंडू आज येईल समोर फलंदाज आनंद. आनंद यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा थोडंसं मिसफिल्डिंग आपण पाहतोय. पुन्हा 2 धावा मिळतील. प्रत्येक चेंडूवरती यावेळेस मात्र धावा मिळत आहे. पिंपळगाव या संघाचे फलंदाज संघाची दाबालक पुढे सरकेल दोन्ही आकड्याने. 1 गडी बाद 41. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 41. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र उडवलाय समोरच्या दिशेने दूरवर्ती क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र आडला गेलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा धावा मिळत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पुन्हा 2 धावा. या 2 धावाने मात्र संघाचं दाबालक पुढे सरकेल 43 आकड्यावरती. प्रत्येक चेंडूवरती यावेळेस मात्र धावा मिळत आहे. ठाकरे किंग पिंपळगाव या संघाचे फलंदाज यावेळेस मात्र धावा रोखावा लागतील. निर्धार चेंडू काढावा लागेल. विकेट देखील मिळवावं लागतील. पुन्हा एकदा ग्राउंड फटका सर्कलच्या आतमध्ये ताकदीचे क्षेत्ररक्षण होत आहे. परंतु यावेळेस पुन्हा एकदा वेळूळ मागे परतला अर्जुन हा फलंदाज आणि त्या या ठिकाणी धावबाद झाला असता. परंतु यावेळेस तड अंपायरकडे निर्णय दिलाय. चेक केला जाईल. बघूया. नॉट आउट. शेपमध्ये फलंदाज असेल. यावेळेस वेळेवर मागे परतला अर्जुन हा फलंदाज आणि ते या ठिकाणी धोक्याची घंटी होती. अर्जुन यांना मैदानाच्या बाहेर परतावा लागला असता. निर्धार चेंडू होतोय. चौथ्या षटकात आणण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होते तुळजा 11 कारंजीवाडी या संघाकडून अंकुश. बघूया अंकुश या ओव्हरमध्ये किती धावा खर्च करू शकतो. 3 ओव्हर मात्र खूप मागणे ठरले तुळजा 11 कारंजीवाडी या संघाचा. पहिलाच बॉल असेल. चौथ्या ओव्हरमधील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात फटका फसलाय. परंतु यावेळेचा जेल परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही या आणि 1 धाव काय रोखू शकले नाही. या 1 धावेने मात्र संघाचा दाबालक पुढे सरकतो 44 आकड्यावरती. निर्धार चेंडू येईल. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल. यावेळेस मात्र पुन्हा इथे खिसून काढला लेग फॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे जेलवाची संधी. परंतु यावेळेस पुन्हा इथे जेल सुटतोय. चेंडू मात्र सीमा पार होतोय. चौकार मिळेल यावेळेस ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला. पुन्हा एकदा संधी आली होती. संधी मात्र गमवताना आपण पाहतोय. तुळजा 11 कारंजीवाडी या संघाचं क्षेत्ररक्षण. चौकार देखील मिळतोय ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला. खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र जर जेल पकडले गेले असते तर निर्धार चेंडू आला असता. विकेट देखील मिळाला असता. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात पुन्हा एकदा पंचकडे अपील होते. पंचाने फेटाळून लावली. निर्धार चेंडू येतोय. एक मात्र चौकार आपण पाहतोय. तो देखील लकी चौकार म्हणावा लागेल या ओव्हरमध्ये. संघाची दाबालक आपण पाहू शकाल 48 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉवरफुल फटका. समोरच्या दिशेने जेल उडाला. पुन्हा एकदा जेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस तुळजा 11 कारंजीवाडी या संघाचा. पुन्हा 2 धावा मिळतील. या 2 धावांनी मात्र संघाचं दाबालक पुढे सरकेल ठाकरे किंग पिंपळगाव या संघाचा. 1 गडी बाद 50 आकड्यावरती. अजूनही चौथ्या ओव्हरमधील मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल अंकुश गोलंदाजाचा.
एक मात्र चांगला ओव्हर ठरतोय अंकुश गोलंदाजाचा, एक मात्र चौकार या ओव्हरमध्ये. नक्कीच चांगला कमबॅक केला अंकुश गोलंदाजानं. अजूनही एक शेवटचे चेंडू शिल्लक. ओहो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुडलेंचा चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज मात्र बीट होतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल धावसंख्या मिळवली ती ठाकरे किंग पिंपळगाव या संघानं 50 धावा. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र पहिला चेंडू आणि नो बॉल. खराब चेंडू यावेळेस मात्र घोषित केलाय. आव्हान तर एक धाव मिळते नोच्या स्वरूपात. एक धाव मात्र जोडली जाईल. एक धावीने मात्र संघाचा दाबलक पुढे सर केले 51 या आकड्यावरती. षटकातील फ्रीट असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय समोरच्या दिशेने. एकदा पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र मिसफिल्डिंग आपण पाहतोय. चेंडू मात्र सीमा पार होतोय. चौकार मिळेल. फ्रीटचा पुरेपूर फायदा मिळतोय ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला. पुन्हा एकदा जेलची संधी आली होती. जेल टिपली असती तर निकीच्या ठिकाणं एकच धाव आली असती परंतु यावेळेस पुन्हा एकदा जेल सुटलाय आणि 4 धावा मिळतात. या 4 धावाने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकेल 55 या आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा खूप पिचच्या बाहेर. पुन्हा एकदा नो बॉल. खराब चेंडू येतोय. सोने पे सुहागा या ओव्हरमध्ये मात्र सोने या गोलंदाजांना 2 नो बॉल फिकी केलाय. पुन्हा एकदा फ्रीट आहे फलंदाजाला. संघाची दाबलक आपण पाहू शकाल 56 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजाला मात्र कान मंत्र दिला जातोय. बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे फेकी करेल सोनो हा गोलंदाज. येणारा चेंडू फ्रीट. पुन्हा एकदा या चेंडूवरती फुल लायसन असेल. मोठा फटका खेळण्यास बघूया अर्जुन मोठा फटका खेळू शकेल का या फ्रीटवरती. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सोनो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता. पुन्हा एकदा फटका सजवलाय. 2-2 क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा मिसफिल्डिंग आपण पाहतोय. पुरेपूर फायदा होतोय पिंपळगाव या संघाला. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तुळजा 11 कराचीवाडी या संघाचा. पुन्हा एकदा मिसफिल्डिंगच्या कारणानं चौकार मिळतोय. 4 धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय. साठी आकड्यावरती ठाकरे किंग हा संघ. पुढील बॉल यावर मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. जेल उडालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. जेल टिपण्याची संधी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतात. या 2 धावांनी मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 62 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूवरती अर्जुन आणि आनंद किती धावा जोडू शकतील आपल्या संघासाठी दाबलकावरती. तसंच गोलंदाज मात्र 3 चेंडू कशा प्रकारे रोखू शकतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एकदा 1 बाउन्स फील्ड केला जातोय. मात्र एकच धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु त्यावेळेस या 1 धावेने मात्र संघाचं दाबलक पुढे सरकेल 63 या आकड्यावरती. मागडे षटक ठरलाय सोनू या गोलंदाजाचा. 4 चेंडू फेकी केले. 12 धावा खर्च केले. पुढील चेंडू बघूया. पुढील चेंडू घेऊन जाईल सोनू. आपटाकर चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉवरफुल फटका. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. चेंडू मात्र निघून जायला बाई फायर. षटकार येतोय. या षटकाराने मात्र संघाचं दाबलक पुढे सरकेल 69 या आकड्यावरती. अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक सोनू या गोलंदाजाचा. सामने करतोय आनंद. मागडे षटक सोनू या गोलंदाजाचा. उलटो चेंडू. यावेळेस मात्र सुरू डिलिव्हरी होती परंतु मोठा फटका खेळू शकला नाही. 1 धाव मिळेल
पंचांचा इशारा येतोय ओव्हर समाप्तीचा. या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल टाकरे किंग पिंपळगाव बटाटे या संघाने धावसंख्या मिळवली ती 70. 71 टू विन असेल. तुळजा 11 कराची वाडी या संघाला 30 चेंडूमध्ये 71 धावा चेंज करावं लागतील विजयासाठी. आपण पाहतोय क्वालिफायचा सामना, मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, ठिकाणीवाला सामना. कराची वाडी वर्सेस टाकरे किंग पिंपळगाव. भरतचा पहिला चेंडू पहिल्या ओव्हरमधील जेम्स मात्र पंचकडे अपील आणि नक्कीच पहिला झटका लागतोय कराची वाडी या संघाला बाळाच्या स्वरूपात.
न्यू बॅटर आनंद. भरतचा पुढील चेंडू, यावेळेस मात्र आफ्टॅकर चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धार चेंडू येतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा इथे घेऊन जाईल. बराच सामना करतोय आनंद. यावेळेस मध्ये समोरच्या दिशेने फटका सजवलाय. दाबाची संधी आणि यावेळेस पुन्हा एकदा विकेट मिळतोय. दाबाद होईल आनंद. दुसरा झटका लागतो या ओव्हरमध्ये. पुणे एकदा पुढील चेंडू. भरत या गोलंदाजाचा सामना करेल प्रकाश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जेल उडाला. यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसराही झटका लागतोय. तुळजाई लोणकरांची वाडी या संघाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 0. सुंदर गोलंदाजी यावेळेस कंबर तोड गोलंदाजी पाहतोय. ठाकरे किंग पिंपळगाव या संघाकडून पहिलं षटक हाताळतोय भरत. आणि भरत या गोलंदाजांना मात्र कंबर तोडले फलंदाजांचे. तुळजाई लोणकरांची वाडी या संघाच्या 3 फलंदाज मात्र डगाऊच्या आसऱ्याला. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आकाश. षटकातील पुढील बॉल. यावर मात्र पुन्हा एकदा आडवे बॅटने फटका सजवला आहे. फाईन लेगच्या दिशेने धावा मिळत आहे. चेंडू मागे शतरक्षे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु यावेळेस तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु तिसरी धाव काही घेतली गेली नाही. या 2 धावाने मात्र श्रीगणेश होतोय तुळजाई लोणकरांची वाडी या संघाचा. शेवटचा बॉल असेल पहिल्या ओव्हरमधील. भरत या गोलंदाजाचा. समोर फलंदाज आकाश. मात्र या जोडीवरती पुरेपूर अवलंबून आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर या जोडीला मात्र एक मोठी साझेदारी करावं लागेल. षटकातील शेवटचे चेंडू. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने उडवला आहे. पुन्हा एकदा जेलबाची संधी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा फलंदाज बाद होईल. 4 झटके लागते या ओव्हरमध्ये तुळजाई लोणकरांची वाडी या संघाला. आकाश डगआउटच्या आसऱ्याला. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होईल. दाखल अंकुश. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकुश. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होते अर्जुन. यावेळेस मात्र पहिलाच बॉल. यावेळेस मात्र मोठा फटका सजवला आहे. चेंडू मात्र निघून जाईल. सीमा पार षटकार. मात्र कुठेतरी एक मोठा फटका आपण पाहतोय. विनायकच्या बॅटमधून या षटकाराने मात्र संघाचा दाबाला पुढे सर केला. तुळजाई लोणकरांची वाडी या संघाचा. 4 गडी बाद 6. आठ सॉरी माय मिस्टेक. धावसंख्या झाली ती 8. षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपटाकर चेंडू. पुन्हा एकदा चेंडूने यावेळेस मात्र खूपच टर्न घेतलाय. फलंदाज मात्र बीट होतोय.
षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल अर्जुन. सामना करतोय विनायक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटाने बॉलचा संपर्क नाही. या निर्धार चेंडू येतोय. या 9 चेंडूवरती मात्र 8च धावा मिळू शकले तुळजा 11 कारंजेवाडी या संघाचे फलंदाज. 4 विकेट आपण पाहतोय धावपलकेवरती तुळजा 11 कारंजेवाडी या संघाचे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विनायक आणि अंकुश. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. पुन्हा एकदा जेलची संधी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जेल सुटतोय. यावेळेला मात्र जेल सोडलाय भारत या क्षेत्ररक्षकांना. जीवदान मिळतोय यावेळेस विनायक या फलंदाजाला. धावसंख्या आपण बघू शकाल तुळजा 11 कारंजेवाडी या संघाची 9 धावा. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा घेऊन जाईल अर्जुन. सामना करतो विनायक. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवलाय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, परंतु यावेळेस तितका चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एक धावेला या 1 धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे सरकेल. 4 गडी बाद 9 10. 1 धाव ऍड केली जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक. संघाची धावफलक आपण पाहू शकाल 10 या आकड्यावरती. मात्र पुन्हा एकदा मोठा फटके खेळण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात यावेळेस डॉट चेंडू येतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल तुळजा 11 कारंजेवाडी या संघाने धावसंख्या मिळवली ती 4 गडी बाद 10. तिसरे षटक हाताळीसाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होते सीताराम. सामना करेल विनायक. यावर मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. जेलबाची संधी. पुन्हा एकदा जेल सुटतोय. जीवदान मिळतोय विनायक या फलंदाजाला. 2 जीवदान मिळाले या फलंदाजाला. इजी जेल होती, परंतु जेल मात्र सुटतोय धनाजी या क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा जोडली जातील. या 2 धावांनी मात्र संघाचा धावफलक पुढे सरकतोय. तुळजा 11 कारंजेवाडी या संघाचे 4 गडी बाद 12. यावेळेस मात्र पुढे एकदा मोठी अपील आणि यावेळेस मात्र यश मिळतोय गोलंदाजाला. विकेट मिळतोय. 5वा झटका लागतोय तुळजा 11 कारंजेवाडी या संघाला. अंकुश मात्र डगावच्या आसऱ्याला परतोय. सीतारामचा पुढील चेंडू सामना करेल सुरेश. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात पुन्हा एकदा यार्कर दिली होती तडम्यांच्या दिशेने. यावेळेस मात्र चेंडू अडला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु यावेळेस अरे कॅमेरामॅन प्लेयर कुठून तू कॅमेरा फिरतो कुठं. षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धार चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 13.
षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. तिसऱ्या ओव्हरमधील पुढील बॉल यावेळेस मात्र पुणे एकदा हलकाचा थर्ड दिशेने कडून दिले क्षेत्ररक्षक काय यावेळेस मात्र चेंडू आडला जातो. एक धाव मिळेली. एक धावेने मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघू शकाल धावसंख्या मिळवली होती 5 गडी बाद 14. बारा चेंडू आणि 57 धावा. चौथ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होते गोपाल. यावेळेस मात्र पुणे एकदा मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न पंच दर्शवतोय. वाईट चेंडू खराब चेंडू येईल अवंतर एकदा मिळेल. एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकेल 5 गडी बाद 15. अजूनही 12 चेंडू आणि 56 धावा. समीकरण खूप अवघड आहे यावेळेस तुळजे 11 कारचीवाडी या संघाला. पुढील बॉल यावेळेस मात्र पुणे एकदा सफल झाला होता फलंदाज परंतु फटका खेळू शकला नाही. या पुणे येतोय निर्धार चेंडू. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुणे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुणे एकदा बॅक टू बॅक दुसराही चेंडू डॉट येतोय. मात्र नो बॉल खराब चेंडू येतोय. फ्रीट येणारा चेंडू फ्रीट समोर फलंदाज. पुन्हा एकदा सफल झाला होता फलंदाज पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु बॅटला मात्र बॉल ठोकत नाही. पुन्हा निर्धार चेंडू येतोय. तर मात्र समीकरण 9 चेंडू आणि 55 धावा. ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू मात्र सीमा पार होतोय. चौकार मिळेल. या चौकाराने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकेल 20च्या आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा थापड शॉट. यावेळेस मात्र जेल ओढालाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जेल सुटतोय. एक धाव येईल. 7 चेंडू आणि 51 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने फटका सजवलाय क्षेत्ररक्षक. चेंडू मागे यावेळेस चेंडू अडला जातोय. एकच धाव येईल. या एक धावेने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय 21च्या आकड्यावरती. आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 50 धावा. सहा चेंडू आणि 50 धावा. पहिलाच बॉल यावेळेस निर्धार चेंडू. शेवटच्या षटकातील पुढील बॉल घेऊन जाईल आनंद. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलाय. दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र 1 बाउन्स फील्ड केला जातोय. तोपर्यंत एक धावाने किस मिळते. या एक धावेने मात्र संघाचं दाबलक आपण बघू शकाल 5 गडी बाद 22. अजूनही 4 चेंडू आणि 49 धावा.
ओव्हरमधील पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा येतोय निर्धार चेंडू. यावेळेस मात्र फटका फसलाय, जेल उडालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अर्जुन येतोय, परंतु यावेळेस अर्जुन मात्र जेलपर्यंत पोहोचू शकला नाही. या पुन्हा एकदा वन बाउन्स फील्ड केला जातोय. दोन चेंडू आणि 49 धावा. पुन्हा एकदा फटका फसलाय, जेल उडालाय. थर्ड बँचच्या दिशेने फलंदाज बाद होतोय, तर मात्र एक चेंडू शिल्लक. विजय झालेला संघ याचा पोलविन संघ ठाकरे किंग पिंपळगाव बटाटा. विजय झालेल्या संघाचं अभिनंदन. पराभूत झालेला संघ आहे तुळजाई 11 कारचीवाडी हा संघ. पराभूत झालेल्या संघाचे